नमस्कार, मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनी रेकी ग्रँडमास्टर, एंजल मास्टर ट्रेनर आणि पेंडुलम डॉजर एक्सपर्ट. मी रेकी सुद्धा शिकवत असते, मणी रेकीही शिकवते, एंजल मास्टर ट्रेनर आहे. तुम्ही एंजल बद्दल ऐकलं असेल. एंजलचे सुद्धा मी क्लासेस घेत असते आणि पेंडुलम डॉजरचे सुद्धा क्लासेस घेत. सो कसे आहात सगळे? कसे आहात सगळे? आज आपण काल काय काय शिकलो व मी तुम्हाला काय काय प्रॅक्टिकल सांगितलं होतं. रोज तुम्हाला काय प्रॅक्टिस करायची आहे ते आज आपण एक रिमाइंडर करून देतोय मी. माझी स्क्रीन दिसत आहे का सर्वांना? स्क्रीन दिसत आहे? थम्स अप करा. ओके, थँक्यू. बघा, कालचा आपला रेकी लेवल 1 चा हा पहिला दिवस होता. तर काल आपण माइंड क्लिन्झिंग प्रोसेस शिकलेलो आहे. जेही लोक काल जॉईन नाही झाले त्यांनी कालचा व्हिडिओ बघायचा आहे की काय असतं ही माइंड क्लिन्झिंग प्रोसेस व कशासाठी करायची असते आणि याने काय फायदा होतो. तर आपल्या युट्यूब चॅनलला प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर या नावाचं युट्यूब चॅनल आहे. याला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला रोजचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत हे पोहोचतील. तर बघा, काल आपण माइंड क्लिन्झिंग प्रोसेस केलेली होती. म्हणजेच काय केलेलं होतं, ज्याही आपल्या मनात नकारात्मक विचार किंवा भीती, राग, द्वेष आणि अपराधीपणा असतील, तर यांना आपल्याला काय करायचं होतं, सोडून द्यायचं होतं. ते सगळ्या गोष्टी आपल्याला पेपरवर लिहून काढायच्या होत्या. ओके. आणि हे प्रॅक्टिकल आपल्याला 21 डेज करायचं आहे. डेली लिहून काढायचे आहे. आणि नेक्स्ट, जर जी जागा आपण आपल्या माइंडमध्ये जे नकारात्मक विचार होते ते आपण काढून टाकले, बाहेर फेकून टाकले. म्हणजेच काय केलं, आपल्या घरात जर कचरा असेल तर तो कचरा आपण बाहेर टाकला, म्हणजेच फेकून टाकला. मग आता ती जागा काय झालेली आहे, स्वच्छ झालेली आहे. म्हणजे ब्रेन वॉश केला आपण. ब्रेन वॉश केल्यानंतर आपल्याला जी गोष्ट हवी आहे ते आपल्याला लिहायचं आहे. मग आपल्याला डेली अफर्मेशन द्यायचे असतात. सकाळी माइंडला डेली अफर्मेशन द्या की मला ही गोष्ट हवी आहे. आणि रेकीमध्ये आपण काय करतो, तर रियालिटीमध्ये आपल्याजवळ ती गोष्ट आहे असं आपल्याला लिहायचं असतं. मग आपल्याला तुम्हाला लिहायचं कशामध्ये आहे, तर येलो कलरची डायरी असते. म्हणजेच पिवळ्या रंगाच्या डायरीमध्ये तुम्हाला एक मी डायरी दाखवते तुम्हाला, एकच मिनिटं. राजवर्धन सर, स्क्रीनवर लिहू नका. ओके. आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती आपल्याला बघा, मी डेली लिहिते त्याच्यामुळे इथे एक कोरं पेज आहे बघा. अशा प्रकारची डायरी मिळते तुम्हाला Amazonवर, मिशो, म्हणजे ऑनलाईन तुम्ही कुठूनही घेऊ शकता. या येलो पेजच्या डायरीवर तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती तुम्हाला लिहायची आहे. आणि लिहायचं कसं आहे, जर एखाद्याला समजा की 2 लॅक्स पर मंथ अर्न करायचं असेल, म्हणजे स्वप्न असेल की 2 लाख रुपये कमवायचे आहे महिन्याची, किंवा त्याचबरोबर एखाद्याला छान घर पाहिजे असेल किंवा एखादा जॉब पाहिजे असेल, तर मला हा जॉब या तारखेपर्यंत मिळालेला आहे. अशा प्रकारचे अफर्मेशन्स आपल्याला वापरायचे असतात. आणि नुसतं अफर्मेशन लिहिलं आणि तुम्ही वर्क नाही केलं तर होणार आहे का? नाही. यासाठी आपल्याला कामं सुद्धा करायची आहे. पण आधी कुठलीही गोष्ट कुठे येत असते, आपल्या माइंडमध्ये येत असते. मग ती क्रिएट करणं गरजेचं आहे. जर तुम्ही कुठलीही गोष्ट क्रिएटच नाही केली तर रिअॅलिटीमध्ये बदलणार आहे का ते? किंवा रिअॅलिटीमध्ये येणार आहे काय? आता एक विचार करा की कुणाच्या तरी माइंडमध्ये आलेलं की हा लॅपटॉप बनवायचा आहे. डोक्यामध्ये विचार आले तेव्हाच तो बनलेला आहे. विचारच जर डोक्यामध्ये राहणार नाही, तर ही गोष्ट शक्य आहे का? कुठलीही गोष्ट. फॉर एक्झाम्पल मी लॅपटॉपचं दिलं, मोबाईलचं दिलं, लाईट, जीही गोष्ट आहे. तुम्ही जे जेवण करत असतात, स्पेशली स्त्रियांना सांगते, जेवण बनवायचं असेल, कुठली भाजी बनवायची आहे, हे आधी माइंडमध्ये येतं, येतं की नाही? की बस गयावर बनालीये? डोक्यामध्ये विचार तर येतातच ना. जर डोक्यामध्ये इथे क्रिएट झालं, तेव्हा ते रिअॅलिटीमध्ये आपण आणत असतो.
तर आपल्याला जीवनामध्ये काय हवं आहे, आपलं ध्येय हे निश्चित पाहिजे. तरच तुम्ही त्या सरळ त्या ध्येयापर्यंत पोहोचणार. जर तुम्हाला माहितीच नाहीये की मला काय पाहिजे आहे, तर तुम्ही तो रस्ता तुमच्यासाठी क्लिअर आहे काय? नाही. मी नागपूरला राहते. तुम्ही मुंबई पुण्याला आहात. मग तुम्हाला नागपूरला यायचं आहे तर नागपूरला येण्याची ट्रेन त्या ट्रेनचं तुम्ही तिकीट काढणार आहात किंवा बसचे तिकीट काढणार, बरोबर? तरच तुम्ही नागपूरला येणार. नाहीतर तुम्हाला यायचं नागपूरला आहे आणि तुम्ही पुण्याचे तिकीट काढून ते पुण्याच्या बसमध्ये बसाल किंवा ट्रेनमध्ये बसाल. तर तुम्ही नागपूरला पोहोचणार आहे का? नाही. सांगायचा मुद्दा हेच आहे की आपल्याला काय हवं आहे जीवनामध्ये ते क्लिअर पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आहे. तेव्हाच ती गोष्ट तुमच्या पर्यंत पोहोचेल किंवा तुम्ही त्या गोष्टीपर्यंत पोहोचणार आहात. क्लिअर झाला? आपल्याला करायचे काय आहे, जी मी तुम्हाला येलो डायरी सांगितलेली आहे, त्यात तुमचं स्वप्न, ध्येय, इच्छा या डायरीमध्ये लिहा आणि फक्त लिहायचं नाही आहे, तर आपल्याला मॅनिफेस्ट सुद्धा करायचं आहे. तुम्ही मॅनिफेस्ट ऐकलेलं असेल, ऐकलेलं आहे काय? लॉ ऑफ अट्रॅक्शन ऐकलेलं आहे? जर आपण विचार करतो आणि ती गोष्ट आपल्या तसंच घडत जातं. जर तुम्ही निगेटिव्ह विचार करत आहात, तर तुमच्या जीवनात निगेटिव्ह गोष्टी अशा घडत जातील. चॅटबॉक्स मध्ये नंतर बघा, भरपूर लोकांनी तिथे चॅटबॉक्स मी अजून बघितलेलं नाही आहे. पण काही प्रश्न असतील तर ते आपण नंतर घेऊया. ओके. तुम्हाला हे समजलं की तुमचं स्वप्न, ध्येय हे सगळे आपल्याला येलो डायरीवर लिहायचे आहे आणि मॅनिफेस्ट सुद्धा करायचं आहे की ते आपल्याला मिळालेलं आहे आणि त्यावर आपल्याला वर्क सुद्धा करायचं आहे. ओके. आणि डेली काय करायचं असतं की मेडिटेशन. मी तुम्हाला 7 चक्राचं मेडिटेशन सुद्धा शिकवणार आहे, तर ते तुम्हाला डेली करायचं असतात. कुणाला बघा, मला काल भरपूर लोकांचे मेसेजेस आले की ओव्हर थिंकिंग होतं, कुणाला भीती वाटतं. तर या ओव्हर थिंकिंग आणि भीती चा तुम्हाला फायदा कधी होणार, जेव्हा तुम्ही डेली मेडिटेशन केलात तर. ओव्हर थिंकिंग पासून तुम्हाला सुटका हवी आहे. त्यासाठी तुम्हाला मेडिटेशन करणं गरजेचे आहे. 7 चक्रांचं मेडिटेशन हा मी तुम्हाला शिकवणार आहे, त्यानंतर तुम्हाला ते डेली करायचं असतं. ओके. तर आपण हे काल शिकलेलो आहे, याचा आज मी तुम्हाला रिमाइंडर करून दिलेला आहे की तुम्हाला करायचं आहे. ओके. आता आपण बघूया की रेकी म्हणजे काय. आपण रेकी शिकतो आहे. तुम्हाला माहिती हवं की रेकी म्हणजे काय आहे? आपण काय शिकतो आहे? जर तुम्हाला कोणी विचारलं की तू काय शिकतो आहे किंवा तू काय शिकते आहे? तर तुम्हाला माहिती पाहिजे की मी रेकी शिकत आहे. पण काय आहे रेकी? व्हॉट इज रेकी? रेकी म्हणजेच जपानी चिकित्सा उपचार पद्धती. काय आहे? रेकी म्हणजे जपानी चिकित्सा उपचार पद्धती. आपण जी रेकी शिकत आहोत ती म्हणजे जपानमध्ये हे जे डॉक्टर मिकाऊ उसुई आहे, स्क्रीनवर बघा दिसत आहे तुम्हाला, डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी ही रेकी रिडिस्कवर केली. स्क्रीन दिसत आहे माझी? थोडा हसा, ऍक्टिव्ह राहा किंवा थम्स अप करा, थम्स डाऊन करा नाही समजलं असेल तर. एकदम अशा विचारामध्ये दिसत आहे मला सगळे. का बरं? काय झालं? समजत नाहीये? फास्ट होते आहे? एकदम चेहऱ्यावर 12 वाजलेले आहे. असे चेहऱ्यावर 12 वाजलेले कसं चालेल? मला सुद्धा मग समोरच्यांची एनर्जी जर छान वाटली तर शिकवायला मला सुद्धा आनंद होतो. नाहीतर तुमच्या चेहऱ्यावर 12 वाजलेली आहे. मला ती एनर्जी कुठेतरी डाऊन वाटते आणि मग मलाही असं ऍक्टिव्ह नाही वाटत मग शिकवायला. ओके. सो तुम्ही ऍक्टिव्ह राहा. चला, रेखी म्हणजे सर्वव्यापी. रेचा अर्थ काय आहे? रे म्हणजे सर्वव्यापी आणि की म्हणजेच जीवनशक्ती. सर्वव्यापी जीवनशक्ती, रेखीचा अर्थ असा होतो. ही रेखी आपल्या पामचक्रामधून, म्हणजे ही जी ऊर्जा आहे ही सर्वांच्या आतमध्ये आहे. मी म्हणते ना की या रेखीने आपण विदाऊट मेडिसिन स्वतःला बरं करू शकतो. फक्त हिलिंग. मग ही ऊर्जा कुठे आहे? ही ऊर्जा स्वतःच्या आतमध्ये आहे. आणि हे आपले हे जे 2 पामचक्र असतात, पाम माहितीये, तर या पामचक्रामधून ही
रेखी प्रवाहित होत असते. आणि सर्वांमध्ये जेव्हा आपला जन्म होतो तेव्हापासूनच ही ऊर्जा आपल्या आतमध्ये आहे. सर्वव्यापी जीवनशक्ती, या जीवनशक्तीसोबत, या ऊर्जेसोबत आपण जन्माला आलेलो आहे. पण आता काय झालेलं आहे, की ही ऊर्जा जोपर्यंत शक्तिपात होत नाही, मग शक्तिपात काय आहे मी नेक्स्ट सांगेन. जोपर्यंत तुमच्या शक्तिपात होत नाही, तोपर्यंत तुम्ही ही ऊर्जा वापरू शकत नाही. मग असं का? शक्तिपात म्हणजेच काय? तर युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी जी आहे, ती कनेक्ट करत असतो आपण. त्या एनर्जीशी तुमचं कनेक्शन करत असतो आणि मग तुम्ही ती एनर्जी वापरू शकता. एक कुणाला प्रश्न पडलेला असेल, की ही ऊर्जा आपल्या जर आतमध्ये आहे, तर आम्ही आता का नाही वापरू शकत? मग तुम्हाला वापरण्यासाठी जेव्हा तुम्हाला खूप जास्त प्रयत्न करावे लागतील, खूप जास्त तुम्हाला ध्यान साधना करावी लागेल. त्या एनर्जीज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. मग एक दिवस तुम्ही विदाऊट फक्त मोबाईलने राहू शकता काय? फक्त तुम्हाला म्हटलं, की फक्त ध्यान साधना करा, कंटिन्यू 21 डेज करा किंवा जोपर्यंत तुम्हाला या ऊर्जा मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही अन्न-पाण्याचा त्याग करा, ध्यान साधना करा. तर होईल का असं? करू शकता काय? दिवस-रात्र करू शकता काय? नाही. म्हणूनच शक्तिपाताची गरज पडत असते. शक्तिपात म्हणजेच शक्तिपात एक प्रोसेस असते, की ती लाईफ फोर्स एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही म्हणजे रेकी ग्रँडमास्टरच हे करू शकतात. इतर कोणीही करू शकत नाही. मग तुम्हाला शक्तिपातानंतरच ती ऊर्जा वापरायला येत असते. आणि आपण या रेकीने कुणाचं डोकं दुखत असेल, तर आपण डोकं दुखणंही थांबत असते, पाय दुखत असेल, गुडघेदुखीचे त्रास असेल, तर रेकीने आपण या सगळ्या दुःखांवर एक उपचार आहे, औषधी आहे, मेडिसिन आहे असं. आता रेकी काय नाही करत. कधी-कधी कोणी ऐकलेलं असेल, की रेकी करून याने रेकी केली, याला रेकी दिलेली आहे, तर या जागेची सहनिशा करून बॉम्ब ब्लास्ट झालेला आहे. त्या जागेला रेकी केलेली आहे आणि त्या जागेवर हल्ला झालेला आहे किंवा ब्लॅक मॅजिक अशा प्रकारची तुम्ही रेकीबद्दल ऐकलेलं असेल. तर ती रेकी आपण शिकणार नाही आहोत. ओके. 2 प्रकारच्या रेखी आहे. आपली रेखी जी आहे ती जपानी चिकित्सा उपचार पद्धती आहे. ती फक्त आपण स्वतःचं भलं करण्यासाठी आणि इतरांचं भलं करण्यासाठी शिकत असतो. ओके. आणि ती रेखी मी तुम्हाला शिकवणार आहे. जर दुसऱ्या रेखीचं तुम्ही नाव ऐकलेलं असेल, तर ती रेखी म्हणजेच ब्लॅक मॅजिक जर काळा जादू कोणाला केलेली आहे, तर ती जपानी चिकित्सा उपचार पद्धती नाही आहे. तो फ्रेंच शब्द आहे आणि ती रेखी आपण शिकवत नाही. ओके. तर ही रेखी या रेखीचा फायदा तुम्हाला सांगितलेला आहे की तुमच्या आर्थिक गोष्टीवर सुद्धा फायदा होतो. ही रेखी काय नाही करत, ब्लॅक मॅजिक सांगितलेलं आहे ते नाही करत आणि याची जर एक म्हटलं तर हे कोणीही शिकू शकतं. असं एज लिमिट काही आहे नाही. फक्त 10 वर्षापर्यंत जी मुलं आहेत त्यांना आपण शक्तिपात देत नाही, कारण ते छोटे असतात. तर 10 वर्षानंतरचे मुलं किंवा मुलं-मुली जेही कोणी आहे आणि वृद्ध असं वय कुठलीही मॅटर करत नाही, की 50 पर्यंत 50 एज पर्यंतच तुम्ही रेकी शिकू शकता. 50 प्लस असेल तर शिकू शकत नाही, असं नाही. कुणीही रेकी शिकू शकतं आणि रेकीच्या कुठल्याही धर्मपंथाशी काहीही घेणं-देणं नाही. जर आता म्हणेन, की हा व्यक्ती हिंदू आहे किंवा अदर कुठल्या कम्युनिटीचा असेल, तर तो व्यक्ती रेकी शिकू शकत नाही. असं नाही. कुणीही रेकी शिकू शकतं. एज लिमिट नाही आहे व धर्मांचा आणि पंथांचा सुद्धा काहीही रिस्ट्रिक्शन नाहीये. कुणीही रेकी शिकू शकतं. ओके. समजलं रेकी म्हणजे काय? म्हणजेच जसं आपण ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर काढतो, तर सर्वांनाच ऑक्सिजन सारखं मिळतं काय? सर्वांना ऑक्सिजन सारखं मिळतो काय वेगवेगळा मिळतो? सारखंच मिळतो ना, की मला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे, तर तुम्हाला कार्बन डायऑक्साईडची गरज आहे. ऑक्सिजनच लागते ना? हां. तर तसंच आहे, की रेकी सुद्धा सर्वांना सारखी आहे.
आपण आता बघणार आहोत रेकीचे पाचतत्व. बघा, ही रेकी जी आहे मी सांगितली तुम्हाला. एखादे बाळ जर रडत असेल, एखादा बाळ रडत असेल, जर त्याला आपण हातात घेतलं तर त्याचं रडणं वाढतो की थांबतो? रडणं थांबतो की वाढतो, आणखी जोरात रडतो? त्याला जर आपण हातात घेतलं तर त्या बाळाचं रडणं थांबतो. का? तर त्याला हस्तस्पर्श होतं आणि त्याला सिक्युअर फील होतं की मी आता सेफ आहे. किंवा आपण आज रेकीचे पाच तत्व जाणून घेणार आहोत. पहिलं आहे, फक्त आजसाठी मी राग करणार नाही. रेकी म्हणजे काय? सर्वांना समजलं, आणि समजलं नसेल तर तुम्ही मला थम्स अप करून, हँड राईज करून विचारू शकता. रेकी म्हणजे काय? रेकीचं कुठल्या गोष्टीशी घेणं देणं नाही, व रेकी कोण कोण शिकू शकतात हे सगळ्यांना समजलेलं आहे. येस ऑर नो? चला, आज आपण बघूया रेकीचे पाच तत्व. डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी आपल्याला रेकीचे पाच तत्व दिलेली आहे. रेकी आपल्याला काय शिकवत असतं, तर जीवन जगण्याची कला शिकवत असते. जीवन तर सगळेच जगत आहेत, जन्माला आले तर सगळेच जगत आहेत. पण सर्वच व्यक्ती हॅप्पी आहे काय? चांगला जगतो आहे काय? सुखात आहे काय? आनंदी आहे काय? प्रत्येक व्यक्ती आहे काय? नाही. म्हणून आनंदी राहण्यासाठी डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी आपल्याला रेकीचे पाच तत्व दिलेली आहेत. हे पाच तत्व जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आणलात आणि संकल्प घेतलात की रेकीचे पाच तत्व मी पाळेल, तर तुमचं आयुष्य असंच सुंदर होईल. तर आपण बघूया, रेकीचं पहिला तत्व काय आहे? फक्त आजसाठी मी राग करणार नाही. चला, आपण आता राग केल्याने काय होतं? आरती मॅम अनम्यूट करा. राग केल्याने काय होतं सांगाल मला? अं, राग सांगता नाही येतो येणार. काय, बघा, घाबरू नका. अगदी रिलॅक्स बोलायचं आहे. समजायचं की मी तुमच्या समोरच आहे. ठीक आहे. हो, बरोबर. तुम्हाला राग येतं काय? फार कमी येतो. कमी येतो. हम्म. हा, घरात आणखी कोणाला राग येतो काय? मिस्टरांना. येतो. मग जर राग आलं तर कसं वाटतं, किंवा घराचे व्हायब्रेशन्स कसे होतात? तुमचे व्हायब्रेशन्स कसे होतात? निगेटिव्ह होतात. येस. किंवा छान वाटतं राग आलं की घरामध्ये खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी आणि आणखी प्रेम नाही, पणाळतो, निगेटिव्ह एनर्जी. असं होतं काय? नाही नाही, निगेटिव्ह एनर्जी. येस. तर तरी सुद्धा तुम्ही राग करताय, म्हणजे येतो, कधी कधी येतो. हा. चला, थँक्यू. भरपूर लोकांना खूप जास्त प्रमाणात राग येतो. आता आपण बघणार आहोत की राग आल्याने काय होतं व आपल्याला राग करायचं नाही आहे. तर मी एक छोटीशी तुम्हाला स्टोरी सांगणार आहे. फक्त आजसाठी मी राग करणार नाही, याला आपण स्टोरीच्या स्वरूपामध्ये बघणार आहे. आणि ही फक्त स्टोरी नाही आहे, तर सत्य घटना आहे, रिअल स्टोरी आहे. ओके. छोटे मुलं असतात, शाळेतून आल्यानंतर सर्वप्रथम कोणाला शोधत ते घरी येतात? मोटोरोला नावाने कोण जॉईन आहे? अनम्यूट करा. ऑप्शन आलं असेल तुम्हाला अनम्यूटचे, अनम्यूट करा. असू द्या, वृषाली मॅम अनम्यूट करा. वृषाली मॅम अनम्यूट करा. ऑप्शन आलं काय? माझा आवाज येतो आहे काय? चला, असं. आरती मॅम तुम्हीच अनम्यूट करा, बाकीचे अनम्यूट करत नाही आहे. जर एखादी मुलगा मुलगी कोणीही असो शाळेतून घरी आली तर कुणाला आधी सर्वप्रथम शोधत असते? मम्मीला. येस, राईट. मुलगा मुलगी जेही असो, तर शाळेतून आल्यानंतर मुलं सर्वप्रथम आपल्या आईला शोधत येतात. शोध.
बाहेरून आले की आधी आई 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 अशी हाक मारतात. मग एक मुलगा असंच तो सुद्धा शाळेतून आला आणि आपल्या आईला हाक मारत धावत धावत आतमध्ये गेला. आई आई आई. आणि त्या मुलाची आई भांडे घासत होती. त्या मुलाची आई भांडे घासत होती आणि त्याच दिवशी तिने एक काचेचे ग्लास सर्वांनाच माहितीये, काचेच्या ग्लासाचे सेट घेऊन ती आई आली होती आणि तिने टेबलवर काचेचे ग्लास ठेवले होते. मुलगा धावत असताना धावता धावता त्या मुलाचा धक्का त्या ग्लासांना लागलं आणि ते ग्लास खाली पडून फुटले. ग्लास खाली पडल्याने फुटले. तो आवाज त्या आईला गेला आणि ती भांडी घासत असताना तिच्या हातामध्ये साणशी होती. ती तिकडून धावत आली. तिला राग आला बरं. जर नवीन वस्तू आणि तीही काचेची नवीन वस्तू ती घेऊन आली होती, तिने वापरलंही नाही आणि तो मुलाच्या धक्का लागून पडून फुटले, तर तिला खूप राग आला. आणि राग काही असं सांगून येत नाही की मी राग येतो आहे आता, तू शांत राहा, असं नाही. अचानक येतो. सर्वांनाच माहिती आहे. अचानक येतो. एखादी कुठली घटना घडली तर एक काही सेकंद सुद्धा नाही लागत बरं राग यायला. त्याच्या आईला सुद्धा खूप राग आला. काचेचा ग्लास फुटण्याचा आवाज तिला गेला आणि आईला तो हाक मारतच होता. तर तिला वाटलं की मुलाने हे ग्लास फोडले. ती उठली, धावत आली आणि तिच्या हातामध्ये साणशी होती. ती साणशी तिने तिच्या मुलाच्या दिशेने भिरकावली, म्हणजे फेकली. आणि ती साणशी तिच्या मुलाच्या डोळ्याला जाऊन लागली बरं. ती सांडशी मुलाच्या डोळ्याला जाऊन लागली आणि तो मुलगा एका डोळ्याने आंधळा झाला. कुणाचीही आई आपल्या मुलाला आंधळ बनवेल काय? मग हे काय झालं? ही घटना का बरं घडली? का घडली ही घटना? फक्त रागावर नियंत्रण करता आलं नाही म्हणून. रागावर तिच्या कंट्रोल नाही होतं म्हणून. मग एक विचार करा की रागामुळे अशा कितीतरी घटना घडू शकतात व कितीतरी घटना आजही घडत आहेत. मग या रागावर कंट्रोल करणं गरजेचं आहे की नाही? तिचा मुलगा कायमस्वरूपी एका डोळ्याने आंधळा झाला. तिला जीवनभर खंत वाटेल की तिच्यामुळे तिचा मुलगा आंधळा झाला. एक लक्षात घ्या की तुमच्याही घरी रागामुळे काय काय झालं असेल, आठवून बघा. आपल्याला पहिला संकल्प एक विचार करा की अशा घटना, मोठ्या घटना घडायला नाही पाहिजे म्हणून काय करायचे आहे आपल्याला? फक्त आजसाठी मी राग करणार नाही हा तत्व आपल्याला पाळायचं आहे. आणि हे तत्व कुणाच्या चांगल्यासाठी आहे? तर स्वतःच्या चांगल्यासाठी आहे. आणि फक्त आजसाठी का बरं म्हटलेलं आहे फक्त प्रत्येक तत्वामध्ये? आता मी इथे आहे, आता तुम्ही इथे आहात. क्षणातच काय होईल आपल्याला माहिती आहे काय? उद्या काय होईल माहिती आहे काय? मग असंच जर आपण फक्त आजसाठी म्हणत म्हणत डेली हे तत्व पाळलं तर आपलं आयुष्य असंच चाललं जाईल आणि जीवनही सुंदर बनेल की नाही? काय वाटतं? कोण संकल्प घेत आहे की फक्त आजसाठी मी राग करणार नाही? आपल्या जीवनासाठी हे संकल्प खूप गरजेचे आहे. करून बघा. दुसरं आहे फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. दुसरं तत्व आहे फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. कालचा दिवस तुम्ही जगलात. तो दिवस चांगला होता, वाईट होता, जसाही असेल. चांगला होता तर चांगल्या आठवणीसोबत आज त्या दिवसाची चांगली आठवण निघेल. आणि जर कालचा दिवस चांगला गेला नसेल, म्हणजे काही वाईट घटना घडल्या असतील, काही चांगल्या घटना घडल्या असतील. मग काही वाईट घटना घडल्या असतील त्या तुम्ही आजच्या दिवसामध्ये त्याची चिंता करत बसलात की काल असं झालं,
कसं झालं, किंवा उद्याची चिंता, फ्युचरची चिंता की नाही फ्युचरमध्ये मी हे करणार आहे, ते करणार आहे. मग फ्युचरसाठी आपण आज खूप जास्त चिंता करून आजचाही दिवस खराब करून जो घडला तो दिवस आणि येणारा दिवस या दोन्ही दिवसाची आपण चिंता करत आजचा दिवस खराब करणार आहोत काय? चिंता बघा, प्रत्येकाने हे म्हण ऐकलेली आहे की चिंता ही चितेपर्यंत नेत असते लवकरात लवकर. मराठी म्हण आहे आपली. आपला कालचा दिवस जरी चांगला गेला जरी वाईट गेला असेल तर त्याचं आपल्याला काय करायचंय, चिंता करायची नाही आहे. आणि येणाऱ्या दिवसाचीही चिंता करून रडत बसायचं नाही. आजचा दिवस तुम्हाला मिळालेला आहे तर आजच्या दिवसाला आनंदी जगा. संकल्प काय करायचा, फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. एक विचार करा की तुम्ही फ्युचर प्लॅनिंग करता, फ्युचर प्लॅनिंग करायला पाहिजेच. पण जर तुम्ही त्या प्लॅनिंग मध्ये आजच्या दिवसामध्ये खूप कंजूसपणा करून आजचा दिवस जगत आहात किंवा तुम्हाला एखादी वस्तू खायची एखादी फूड खायचं असेल, पण तुम्हाला ते पैसे उद्यासाठी सेव्हिंग करायचे आहे, मग तुम्ही ते आजचा दिवस मन मारून जगत आहात. चांगलं आहे का हे? आणि उद्या दिवसच नाही निघाला, इच्छा पण मारून तुम्ही जगलात आणि उद्याही तुम्ही ते करू शकणार नाही. मग आपल्याला करायचं काय, फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही, कुठल्याही गोष्टीची खूप जास्त चिंता करत बसायचं नाही आहे. कारण एक श्वास घ्या, घ्या बरं एक श्वास, सोडा, चला आणा तो परत श्वास. जो आता घेतलेला तो श्वास परत आणा आणि त्याला लागणारा वेळ परत आणा. आणू शकता काय? येस ऑर नो? नाही आणू शकत. आताचे क्षण गेले ते गेले, आपण परत ते क्षण कधीही आणू शकत नाही. पैशाने का, असं नाही आहे की पैशाने आपण सगळंच विकत घेऊ शकतो. वेळ कधीही विकत घेऊ शकत नाही. सर्वात महत्वाचं काय असतो तर ते वेळ. ओके. आज आणि ग्रॅटिट्यूड आपल्याला रोज करायचं आहे. कारण गुगलमध्ये जाऊन तुम्ही सर्च करा की या जगातून 10 लाख प्लस लोक या धर्तीवरून टाटा बाय बाय करून वर जातात. त्या 10 लाख प्लस लोकांमध्ये आपला नंबर लागलेला नाही. आणि यापेक्षाही अधिक चांगली गोष्ट काय आहे, आपण तर उठलोच आहे, म्हणजे आपण जागे झालेलोच आहे आजच्या दिवसाला. आजूबाजूला बघा, आजूबाजूला बघितल्यावर आपला परिवार सुद्धा जागा झालेला आहे. यापेक्षा आनंदाची गोष्ट काय आहे अजून? ग्रॅटिट्यूड, धन्यवाद ते ईश्वराला की आजचा दिवस तुम्ही आम्हाला दिला. तिसरं तत्व आहे आई वडील गुरु आणि वडीलधाऱ्यांचा आदर करणार. तिसरं तत्व आपल्याला डॉक्टर मिकाऊजी यांनी कोणतं दिलेलं आहे, तर आई वडील गुरु आणि वडीलधाऱ्यांचा आदर करणार. आजकाल काय झालेलं आहे, हम दो हमारे दो, बस तिसरं तर कोणी पाहिजेच, दुसरं तर कोणी पाहिजेच नाही झालेलं आहे की नाही. फॅमिलीमध्ये काय झालेलं आहे, भरपूर लोकांच्या घरात तुम्ही बघा, किंवा आता तर मुली लग्नाच्या आधीच तुझे आई बाबा आहेत काय, पहिलेच विचारतात. मला एकत्र कुटुंब नको आहे, जॉईंट फॅमिली नको आहे, असं आधीच लिहून घेतात. किंवा अजूनही नाते व्यवस्थित टिकत नाही. लग्न झाले, कुणाचं तर 2 महिने लग्न टिकतंय, कुणाचं तर 4 महिने, कुणाचं महिनाभरही टिकत नाही. पण मला स्पेशली मुलींना सांगायचं आहे किंवा मुलांनाही सांगायचं आहे की विचार करा की मुलींनी सुद्धा मुलाच्या आई बाबांना असं म्हणजे
आपल्या आईबाबांसारखं जर आपण समजलो की नाही, तर कधीही नात्यांमध्ये दुरावा येणार नाही. पण समजूतदारपणा हे कमी झालेला आहे. कम्युनिकेशन तर कमी झालेलंच आहे. आणि मिसअंडरस्टँडिंग सर्वात जास्त वाढलेली आहे. कशामुळे? तर कम्युनिकेशनमुळे. आपल्याला करायचंय काय? आपल्या आई-वडिलांचा, गुरूंचा आदर करायचा आहे. कारण कुणाचेही आई-वडील हा आपल्या मुलांचं वाईट कधीही होऊ देणार नाही व काही कधीही वाईट विचारही करणार नाही. आपल्याला आज वाटतं, की अरे हे कटकट म्हणजे कुणाकडे म्हातारे म्हणजे आई-वडील असतील, सासू-सासरे असतील किंवा तुमच्यापासून दूर राहत असतील. तर तुम्ही त्यांना आज काय करायचं आहे? एक फोन करायचा आहे आणि 2 शब्द प्रेमाचे बोलायचे आहे. तुम्ही कसे आहात? आज काय जेवण केले? असे 2-3 वाक्य. कारण जे मोठे असतात की नाही वयाने त्यांना फक्त 2 शब्द प्रेमाचे आणि छान जेवण, 2 वेळचं जेवण इतकं हवं असतं. आपण ते देऊ शकतो. बरं करायचं काय? आई-वडिलांचा आदर करायचा, मान करायचा, आदर करायचा आहे आणि प्रेमाने वागायचं आहे. चौथं तत्व आपल्याला डॉक्टर मिका उसू यांनी दिलेले आहे. फक्त आजसाठी मी प्रामाणिकपणे काम करणार. चौथं तत्व काय आहे? फक्त आजसाठी मी माझी कामं प्रामाणिकपणाने करणार. जर एका पोलिसवाल्यानी आपली कामं आपलं जबाबदारी म्हणून केली, प्रामाणिकपणाने केले. डॉक्टरांनी जर आपले कामं प्रामाणिकपणाने केले किंवा मोठ्या अधिकाऱ्यांनी आपले काम प्रामाणिकपणाने केले, तर या जगाचे व्हायब्रेशन्स किती छान होतील. पण प्रत्येकच व्यक्ती हा प्रामाणिकपणाने काम करतो काय? इमानदारीने काम करतो काय? स्त्रिया जेव्हा जेवण बनवतात, त्यांची इच्छा नसली, तर तो जेवण कसं बनतो? कधीही त्या गोष्टीला आपलं काम नसून ती माझी जिम्मेदारी आहे. जर असं केलं, तर ते काम खूप छान व यशस्वी होत असतं. स्त्रियांनी जर स्त्रियांचा कुटुंब जे आपलं कुटुंब असतं, कुटुंबाचं आरोग्य हे स्त्रियांच्या हातामध्ये असतं. असतं की नाही? जे जेवण आपण बनवत आहोत, तो जेवण आपण आपल्या परिवाराला खाऊ घालतो. म्हणजेच आपल्या हातामध्ये त्यांचे आरोग्य आहे. येस ऑर नो आहे की नाही? समजा की एखाद्या व्यक्तीला अ, जेवण बनवायची इच्छा नसेल आणि तुम्ही जेवण बनवत आहे, तर जेवण कसं बनेल? खूप छान बनेल. वृषाली मॅम अनम्यूट करा. जर तुमची जेवण बनवायची इच्छा नाही आहे आणि तुम्ही तो जेवण बनवलात, तर जेवण कसं बनेल? स्क्रीनवर कोण लिहित आहे? बेचव बनेल. बरोबर आहे? जर जेवण बनवायची इच्छा नसली आणि आपण तो जेवण बनवलं, तर ते त्या जेवणात टेस्ट नाही राहणार व तो जेवण छान नाही बनेल. मग आपण काय करणार? अरे इच्छा नाही म्हणून आपण बाहेरचं ऑर्डर करायचं. आजकाल बाहेरचं खाण्याचा ट्रेंड झालेला आहे. बाहेरचं ऑर्डर करेल आणि जो जेवण आपल्याला बनवायला 1 किंवा 2 तास 1-1.5 तास लागत आहे. ते जेवण तुमच्याकडे एक 15 मिनिटामध्ये 10-15 मिनिटामध्ये तो जेवण तुमच्या घरपर्यंत पोहोचत आहे. लक्षात घ्या की तो जेवण फ्रेश आहे काय? कारण जेवण आपण घरी बनवतो त्याला लागणारा वेळ हा 1-1.5 तास लागतो आहे. आणि बाहेरून तुम्ही ऑर्डर करत आहात, त्या जेवणाला घरपर्यंत पोहोचायला फक्त 10 ते 15 मिनिटं लागत आहेत. मग तो जेवण फ्रेश आहे काय? व त्यात वापरलेले मसाले फ्रेश आहे काय? कधीपासून बनवलेले आहेत ते मसाले? आणि याच जेवणामुळे तुमचं आरोग्य स्वस्थ राहील. स्वस्थ राहील काय? स्क्रीनवर कोण लिहित आहे? प्लीज स्क्रीनवर लिहू नका. स्टॉप केली स्क्रीन. स्क्रीनवर लिहायचं नाहीये कुणालाच.
ओके. तर कधीही जर तुम्हाला जेवण बनवायची इच्छा नसली तर करायचं काय? म्हणजे तोंडाची चव म्हणून आपण चव चेंज म्हणजे तुम्हाला जर कधी इच्छा झाली बाहेर जेवायची तर महिन्यातून 2 महिन्यातून एकदा खा. पण डेली खाऊन डेली बाहेरचं जेवण खाऊन आपलं आरोग्य धोक्यात आणू नका. म्हणूनच फक्त आजसाठी मी माझे काम प्रामाणिकपणाने करणार हा एक तत्व आपल्याला डॉक्टर मिका यांनी दिलेला आहे. आणि शेवटचं तत्व म्हणजेच फक्त आजसाठी मी प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ राहीन म्हणजे ग्रॅटिट्यूड राहीन. काय आहे? शेवटचं तत्व काय आहे आपलं? फक्त आजसाठी मी प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ राहीन. मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आजपर्यंत किती चप्पल जोडे घातलेले आहे? कोणी सांगेल का? आजपर्यंत किती चप्पल जोडे घातलेले आहे कोणी सांगेल काय मला? माझा आवाज येतो आहे? सगळ्यांची झोपलेली आहे काय हे सगळे झोपे गेले? आरती मॅम, अनंत जाधव सर, राज सर, रिया मॅम झोप लागली काय आजच्या सेशननी? संजीवनी मॅम, धनेश्वर, कोमल, छाया, इंगळे, बाबासाहेब, सिया, शिल्पा, राजलक्ष्मी, कविता, शावनी, सुरेखा, वन प्लस. झोप लागलेली आहे काय? येस, हर्षद सर थम्सअप करताय म्हणजे यांना झोप लागलेली आहे. ओके. नम्रता, छाया, प्रिया भगत सगळ्यांचे व्हिडिओ असे ऑफ आहे ना. मला असं वाटत आहे की सगळे झोपून गेलेले आहे. म्हणजे खरं सांगू का मी अ, अ, आपली ही जी बॅच आहे यात मला लोकच ऍक्टिव्ह नाही वाटत आहे. माहिती नाही का बरं? असं वाटतंय की म्हणजे सेशन बोर होत आहे की करायचं नाहीये. सो करायचं नसेल तर तुम्ही न्यू होऊ शकता. नो प्रॉब्लेम. माझ्या जीवनात तर रेकीने भरपूर फायदा झालेला आहे. मला असं वाटतं की इतरांच्याही जीवनामध्ये फायदा व्हायला पाहिजे. म्हणून हा मी फ्री सेशन शिकवते आहे. पण जर तुम्हाला शिकायची इच्छा नसेल तर काही गरज नाही. कारण की जर आपल्या आतमध्ये शिकायचं इच्छा जागृत असेल तर त्या भावनेने तुम्ही शिकलात तरच त्याचा फायदा होतो. आणि जर तुमची इच्छा शिकायचीच नसेल तर जबरदस्ती कोणी करत नाहीये बरं तुम्हाला. झोपा, छान आराम करा घरी. तसंही दुपारची वेळ आहे. उन्हाळा सुरू आहे. छान एसी लावा आणि आराम करा. निवांत झोपा. कारण मला असं वाटतं की एक म्हणजे माझ्या मनात लोकांना असं हेल्प करण्याची भावना लोकांच्यासाठी मला मदत करायला खूप आवडतं. आज तुम्ही बघाल तर तुम्हाला फेसबुक ऍडला दिसेल की रेकी लेवल 1 सुद्धा पेड आहे. भरपूर लोक रेकी लेवल 1 चे पैसे घेत आहे. पण मी ही ऊर्जा फ्री मध्ये देण्याचा प्रयत्न करते आहे. आणि खरंच तुम्हाला जर नाही घ्यायची असेल तर नका घेऊ. ओके. आणि घ्यायची असेल तर एक छान जर कामाचं तुम्हाला वेळ असेल तर लवकर लवकर आटपा ना. 1 वाजेपर्यंत तुमचे काम आटपू शकतात. 1 वाजतापर्यंत सगळ्यांनी कामं आटपा आणि 1 तास तर द्यायचेच फक्त आपल्याला. तेही जर देऊ शकत नाही तर काय जीवन जगण्याचा काय अर्थ आहे? जर 1 तास आपण स्वतःसाठी काढू शकत नाही आहात. काय वाटतं 1 तास स्वतःसाठी देऊ शकताय की नाही? येस ऑर नो, येस ऑर नो म्हणाय नाही जीवावर आल्यासारखं करतायत. नो थम्स अप, नो थम्स डाऊन, नो मेसेज. हाय, इतका कंटाळा येतो आहे. काय वाटतं काढू शकतो की नाही आपण? काढू शकताय की नाही 1 तास स्वतःसाठी?
सो ऍक्टिव्ह राहून तुम्ही हे क्लास अटेंड केला तर नक्कीच तुम्हाला रेकीचा फायदा होईल. ओके. आणि डॉक्टर मिकाऊस यांनी आपल्याला फक्त आजसाठी मी प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ राहील हा आपला 5वं तत्व आहे. मला कोणी सांगेल काय की कोणी आजपर्यंत किती चप्पल जोडे घातलेले आहे? आजपर्यंत लहानपणापासून तर आतापर्यंत तुम्ही किती चप्पल जोडे घातलेले आहात? रिया मॅम अनम्यूट करा, सांगा. आजपर्यंत किती चप्पल जोडे घातलेले आहात तुम्ही? चालतं. रिया मॅम, आजपर्यंत तुम्ही किती चप्पल जोडे घातलेले आहेत? काय माहिती आहे? नाही मॅडम. येस, सगळ्यांनाच नाही माहिती असतं. कारण आपण कधी काउंट करत नाही. म्हणजे सांगायचा मुद्दा हे नाही की आपण किती चप्पल जोडे घातलेले आहे. पण कधीतरी ते चप्पल, जोडे, सॅन्डल जेही आपण घातलेले आहे, त्यांना थँक यू म्हटलेले आहे का आपण? नाही. असंख्य घातलेले आहे आपण, लहानपणापासून घालतो आहे. पण कधीतरी ते चप्पल, जोडे, सॅन्डलला थँक यू म्हटलेलं आहे? नाही. का? एक लक्षात घ्या की आपण जे चप्पल जोडे घातलेले आहे उन्हामध्ये आता जर तुम्ही बिना चपलीने जा, चटके लागतील. जाऊ शकत नाही. जेव्हा पाऊस पडतो, पावसाचा चिखल आपल्या पायाला लागला नाही पाहिजे म्हणून आपण चप्पल जोडे घालतो. थंडीमध्ये सुद्धा आपण चप्पल जोडे घालतो. मग तो चिखल आपल्यापर्यंत नाही यायला पाहिजे म्हणून ती चप्पल तो चिखल स्वतः घेत असते. रस्त्यामध्ये जर काटे असतील तर काटा आपल्या पायाला रुतणार नाही. रुतायला नको म्हणून ती चप्पल स्वतः शोषून घेत असते. आणि जर तिच्या स्मरणशक्तीचा बाहेर असला तरच तो काटा आपल्या पायापर्यंत येऊन आपल्याला पोचतो. पोचतो. पोचतो की नाही? पण कधीतरी आपण त्या चप्पल जोड्यांना धन्यवाद म्हटलेला आहे काय? एक थँक्यूने काय होतं? खूप काही होतं. मी हा फॉर एक्झाम्पल दिलेलं होतं. चप्पल हा एक आपलं एक्झाम्पल होतं. आपल्या आयुष्यामध्ये असे भरपूर लोक आहेत. आपल्यासाठी आपलं कुटुंबही भरपूर काही करतो. आपले आई, वडील, भाऊ, बहीण, मित्र, मैत्रिणी भरपूर काही करतात. पण एक साधं थँक्यू सुद्धा तोंडातून निघत नाही. मग आपल्याला प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ राहायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीबद्दल. आपल्या आईने आपल्यासाठी काय केलं तर आई थँक्यू. बघा तिच्या चेहऱ्यावर एक स्माइल खूप छान येईल. बाबांनी काय केलं? बाबा थँक्यू. बहिणीने काय केलं तर थँक्यू. एक धन्यवादही भरपूर खूप काही धन्यवाद जर म्हटलं तुम्ही तर त्यांनाही खूप छान वाटतं की अरे मी माझ्या मुलगीसाठी केलं तर तिला खूप आवडलं व तिने मला थँक्यू म्हटलं. अशा भरपूर गोष्टी असतात. म्हणजे स्वार्थासाठी जगायचं नसतं आपल्याला. निस्वार्थ भावनेने जगायचं आहे. काय वाटतं या 5 तत्वांच्या पलीकडे जीवन आहे काय? या 5 तत्वांच्या पलीकडे जीवन आहे काय? पहिलं तत्व फक्त आजसाठी मी राग करणार नाही. दुसरं आहे फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. तिसरं आहे आई, वडील, गुरु आणि वडीलधाऱ्यांचा आदर करणार. चौथं आहे फक्त आजसाठी मी प्रामाणिकपणाने आपले काम करणार. आणि 5वं आहे फक्त आजसाठी मी प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ राहीन. हे जर तत्व तुम्ही रोज पाळलात तर जीवन सुंदर होणार की नाही? येस ऑर नो? होणार आहे की नाही? जर हे तत्व आपण रोज पाळले जीवन सुंदर होईल की नाही? कसं सुंदर होणार? मग कोण संकल्प घेत आहे की फक्त आजसाठी मी म्हणजे 5ही रेखीचे तत्व मी पाळणार? पाळणार आहेत काय?
येस, व्हेरी गुड. चॅट बॉक्स मध्ये मेसेज येत आहे. चला, खूप छान. आपण प्रश्न उत्तर घेऊया. रेखीचे हे तत्व आणि रेखी म्हणजे काय सर्वांना समजलेलं आहे. तुमच्या जीवनामध्ये काय प्रॉब्लेम आहे व तुम्ही रेखी कशासाठी शिकत आहात, हे सगळं तुम्ही प्रश्न मला विचारू शकता. ओके, वन बाय वन हँड राईज करून. कुणाला विचारायचे असेल तर विचारा. हँड राईज करायचं म्हणजेच मला तुम्ही दिसू शकता. ओके. रेखी तुम्ही कशासाठी शिकत आहात, रेखीचा फायदा तुम्हाला कशासाठी होणार आहे, किंवा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल काय, मला चॅट बॉक्स मध्ये नको, मला हँड राईज करून बोला. हँड राईज करा, मग मी तुम्हाला अनम्यूट करते आणि मग तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. ओके. कशासाठी तुम्ही रेकी शिकत आहात, तुम्हाला माहिती आहे? प्रश्न प्रश्न आहात, आहे काय कोणाला प्रश्न? चला, किसी को कोई सवाल नहीं है. खूप छान. तुम्ही फक्त एन्जॉयमेंट साठी रेकी शिकत आहे, मला असं वाटतंय की अरे कोई तो भी आया है, 5 घंटे सिखाएगा, 5 दिन की ओर चला जाएगा. एखादी गावामध्ये होतं ना असं भागवत भजन कीर्तन. एखादी बाबा येतो, तो भजन कीर्तन करतो, तुम्ही त्या भजन कीर्तनामध्ये बसता आणि बाबा गेल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या गोष्टी बस तिथपर्यंतच राहतात आणि घरी जाऊन अजून सासू अशी, सासरे तसे, सून अशी, असं तसं तसंच होतं. त्या प्रकारचं या क्लासला करू नका. ओके. सिया मॅमने हँड रेज केलेला आहे. यस, बोला. हॅलो मॅम. ॲक्चुअली ना मला क्वेश्चन असा आहे की ना मी खूप जास्त ओव्हर सेन्सिटिव्ह आहे आणि खूप जास्त इमोशनल आहे. तर मला हर छोट्या-छोट्या गोष्टीचा इतका इम्पॅक्ट होतो माझ्या लाईफमध्ये की की जर एवढी भीती वाटते की कुठली गोष्ट होणार असेल, याचंच मी खूप आधीच टेन्शन घेते आणि जर झालेली असेल तर त्याच्यासाठी मी इतकं प्रिकॉशन घ्यायचा प्रयत्न करते आणि एवढं कंट्रोल करायचा प्रयत्न करते, त्याच्यामध्ये ना सगळ्या गोष्टी इम्पॅक्ट होऊन जातात. फॉर सो एक्झाम्पल. लेट्स से की समबडी हॅज हर्ट मी आणि मग त्याच्यानंतर राइट नाउ द पर्सन इज नॉट हर्टिंग मी, बट स्टिल आय ऑलवेज फील की मे हे बी बघा, आपल्याला पहिली गोष्ट तर ओव्हर थिंकिंग मुळे या सगळ्या गोष्टी घडतात. येस, खूप करेक्ट. जास्त. येस, बरोबर. तर आपल्याला ओव्हर थिंकिंग आणि जे 7 चक्र मी म्हणते ना की स्वभाव, नेचर सगळ्यांचा सारखा नसतो. राईट. मग हा बरोबर. नेचरही आपल्यावर डिपेंड करत नाही की आपण स्वतः घडवलेलं नाहीये आपल्याला. आपला नेचर आपण काही आपले हे असतात, जे चक्रास असतात ते इनबॅलन्स असतात. म्हणजे बरोबर. 7 चक्रास बद्दल तुम्ही ऐकलेलं असेल, तर एखादी चक्र जर इनबॅलन्स असेल तर हे होऊ शकतात. जेव्हा आपण चक्रांचं शिकूया, तर तुमच्या चक्रा कुठला इनबॅलन्स आहे व तुम्हाला बॅलन्स करण्यासाठी फक्त 21 डेज तुम्ही ते मेडिटेशन करा. म्हणजे तुमची ऑटोमॅटिक ओव्हर थिंकिंग, भीती जी ही गोष्ट आहे ती हं. तुमच्या मेडिटेशननी रिकव्हर होऊ शकतं. पण मॅम मी कारण ट्राय केलं आहे मेडिटेशन. चक्रा इनबॅलन्समुळे या सगळ्या गोष्टी घडतात. ओके मॅम. पण मी ना खूप आधी ट्राय केलंय मेडिटेशन, बट स्टिल हां, डिडंट वर्कआउट या गोष्टी माझ्यासाठी. होतात, तर होतात. तुम्ही आधीच मला ठरवलं की खूप विचार होणारच येतात नाही आणि तर मग ते खूप नाही. जर आधीच ठरवलं आणि मेडिटेशन ओके. म्हटलं तर एकदम तुम्ही आता केलं की नाही. सर्वांनाच मेडिटेशन जमत नाही. सुरुवातीला थोडं होतं. म्हणजे झोप लागेल, मेडिटेशन तुम्हाला असं नाही की 9-10 वाजता उठून जो करायचं आहे. त्याचा एक वेळ हं, असतो. एक तुम्ही 5 वाजता उठून तुम्ही मेडिटेशन करू शकता किंवा हं. 5 वाजता नसेल जमत तर 6 वाजता उठून तुम्ही मेडिटेशन करू शकता. मेडिटेशननी नक्कीच फायदा होतो. आणि तुम्ही ओके. जर म्हटलं की नाही या गोष्टी वर्क करत नाही, सो नाही करतील.
तुम्ही जर म्हटलं की येस या गोष्टी वर्क करणार आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये जे तुम्ही ज्या गोष्टीसाठी करणार आहात तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईलच, तर नक्कीच होणार. ओव्हर थिंकिंग तर अशी जाऊ शकते. मला तर मायग्रेनचा प्रॉब्लेम होता, मायग्रेन होतं मला. मग मी ओके. मायग्रेनसाठी एवढ्या औषधी घेतल्या, ॲलोपॅथी घेतली, ॲलोपॅथी नंतर होमिओपॅथी घेतल्या, पण नाही झाला. म्हणजे काय औषधी खाईपर्यंत या गोष्टी कंट्रोल व्हायच्या. पण म्हटलं की नाही, आपल्याला परमनंट हा जळासकट आपल्याला काढून टाकायचा आहे. म्हणजेच तुमचं ओव्हर थिंकिंग आपल्याला जळासकट काढायची आहे, भीती जळासकट काढायची आहे. तर यासाठी थोडा प्रयत्न तुम्हाला करावाच लागेल. येस. करावं लागेल की नाही? तर यासाठी मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की मेडिटेशन बेस्ट आहे. 7 चक्राचं मेडिटेशन तुम्हाला आणि काही कार्मिक ब्लॉकेजेस सुद्धा असतात. त्यासाठी कर्मा म्हणजे मी तुम्हाला ऑरा क्लिन्झिंग आणि मेडिटेशन जर तुम्ही डेली या 2 गोष्टी केल्यात, तर नक्कीच फायदा तुम्ही करून बघा 21 डेज. आपण उद्या 7 चक्र शिकणार आहोत आणि 7 चक्राचं मेडिटेशन सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके मॅम. आणि ऑरा क्लिन्झिंग तर या निगेटिव्हिटी तुमच्यापर्यंत कशा येतात? तर ऑरा आपलं जे म्हणतो ना, की एखादी निगेटिव्ह व्यक्ती आपल्या जवळ आली किंवा पॉझिटिव्ह व्यक्ती, तर सगळ्यात जास्त इम्पॅक्ट निगेटिव्ह व्यक्तीचा पडत असतो. व्हाय? तर तुमचा ऑरा हा डॅमेज आहे. ऑरा तुम्हाला क्लीन करावं लागेल. ऑरा क्लीन करण्याची ही पद्धत मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके. तुम्ही आज बघा, आजचा आपला रेकी लेव्हल 1 चा सेकंड डे आहे. आणि मी तुम्हाला 5th डे पासून तुम्ही रेकीचं म्हणजे 7 चक्राचे मेडिटेशन आणि ऑरा क्लिन्झिंग करू शकता. तर आपला हा 5th डे जेव्हा राहील आणि 21 डेज नंतर तुम्ही कंटिन्यू जर ते केला ऑरा क्लिन्झिंग आणि आपलं 7 चक्राचे मेडिटेशन, तेव्हा स्वतःला हम्म. तुम्हाला जाणवेल की काय त्याचा फरक पडलेला आहे. आणि तुम्ही मला म्हणाल की येस मॅम, याचा फरक नक्कीच झाला आहे आणि नक्कीच होतो. ओके मॅम. ओके. चला, थँक्यू. प्रिया मॅम बोला. गुड अनम्यूट इव्हिनिंग करा मॅम. मॅम. गुड मॅम आफ्टरनून माझं बोला. बाळ अनम्यूट नाही झालंय का मॅम? झालेला आहे, व्हिडिओ ऑफ आहे मॅम तुमचा. मॅडम माझं बाळ फिडिंग करत आहे मग हो, त्यामुळं बोला मी बोला बोला. मॅडम मी ऍड बघितली होती याच्या आधी एक, पण मी त्यांना केलेलं नाही युट्यूबवर, की रेखीने आपण म्हणजे काही पण मिळवू शकतो म्हणजे आपल्या 7 चक्राचं असं काही. 7 चक्राचं मी अं, तुम्हाला फर्स्ट लेवलला शिकवणार आहे. हा तर मला पण नाही का जीवनात माझं सगळंच आहे. हम्म. पण कुठंतरी असं नाही की आपण एक खाली पिली नाही राहावं बा, कुठंतरी काय करावं बा, तर याच्या करू शकता. माध्यमातून करू मिळवता येईल शकता. का? आणि नक्कीच घडू जे शकता. ड्रीम आहे आपलं, जे आता आपण एक एक्झाम दिली आहे, आता त्याचा रिझल्ट यायचा आहे, पण माझं ते ड्रीम आहे की ते मी त्याच्यात मी तर प्रयत्न करतच आहे, पण दोन्ही प्रकारे जर होऊ शकत असेल तर त्याच्यासाठी मी हे जॉईन केलेलं आहे की माझा येस तो येस. ड्रीम आहे. तर मी येस, होतं होतं. इकडनं माझ्या म्हणजे जे माझं जे टॅलेंट आहे मी तिथून पण करणार आणि मला रेखीतून पण ते मिळवायचं आहे. हम्म. ते सेकंड थर्ड लेवलला तुम्ही म्हणजे विश बॉक्स शिकवलं जातं. हा. विश म्हणजे आपल्या ते सेकंड लेवलला शिकवलं जातं मॅम, फर्स्ट लेवलला नाही. अच्छा, सेकंड लेवलला आहे का? सेकंड हा थर्ड तर लेवलला जी विश, कारण त्याची टेक्निक तुम्हाला शिकावी लागते. की अच्छा आपण अच्छा अच्छा. रेकीच्या माध्यमाने आपले स्वप्न कसं पूर्ण हा करू हा. शकतो. त्यासाठी काही ग्रेड शिकवले जातात. विश अच्छा. बॉक्स असतं, ते सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. हा हा. नाही मॅम, येस. माझं नाही का थॉट तोच होता की आपला एक तो म्हणजे जो आपण पास आउट केलेला एक्झाम त्याच्यात आपण तो आपला ड्रीम जो आहे मी त्यासाठी तुम्हाला बघते. आधी प्रयत्न करावे लागतात. जर तुम्ही म्हटलं की आता मी एक्झाम दिलेली आहे, पेपर तुम्ही तुमच्या हातामध्ये आलेला तुम्ही सॉल्व्ह केलं, रिझल्ट हो, येणार आहे. रिझल्ट यायचाच आहे. आ? रिझल्ट यायचाच आहे अजून. हो, यायचं आहे, पण यासाठी तुम्हाला आधी प्रयत्न करावे लागतील ना मॅम. हा हा हा. तर पेपर नाही माझं. द्यायच्या आधी, पेपर आपला आहे आता. एक हा 8 हा. डेज बाकी आहे, 7 डेज बाकी आहे किंवा रिझल्टला तुमचे 2 महिने 2 महिन्यामध्ये आपला रिझल्ट येत असतो. ओके. सो हो तुमचं हो हो. एक्झाम आहे उद्या परवा, तर तुम्हाला आजपासून ते प्रयत्न करावे लागेल. उद्या अच्छा तुम्ही अच्छा. एक्झाम द्यायला जाता तर तुम्हाला आज प्रयत्न करावे लागेल. त्याची टेक्निक आहे ते तुम्हाला आजच
करावी लागेल. तुम्ही असं असतं अच्छा. ते त्यात. हा नाही मॅम, माझं नाही का, माझा तोच एक पॉइंट ऑफ व्ह्यू होता की हम्म. चला याच्यातून हा पण प्रयत्न करू आपण, आणि जर आपल्याला सोबतच एक जोड मिळाली तर ते हो करून हो हो, बघूया. नक्कीच होतं. भरपूर लोक म्हणजे जे विश बॉक्स तुम्हाला जे ग्रीड लावायला शिकवलं जातं, तर यात हे हा हा तुमचे हा जे हो, फर्स्ट आपलं हा हा. बघा, स्वयंशुद्धीकरणाची प्रक्रिया म्हणजे रेकी फर्स्ट लेवल. अच्छा अच्छा. येस. ठीक आहे मॅम. बाकी जे आता तुम्ही सांगत होते की आपल्या याच्यामध्ये काही ब्लॉकेज आहे, हो, तर ब्लॉकेजेस. येस, ते हा सुद्धा मी शिकवणार त्याच्यामुळे आहे, पण आपल्याला, काही. हा जसं आता याच्या आधी बोलणं झालं होतं की इमोशन्स वगैरे आहे, तर त्याच्यावर पण आपल्याला कंट्रोल पण येस येस घेता येस. येईल रेखीमुळे, है ना. आणि नक्की. खूप खूप सारे जे शारीरिक किंवा मानसिक आपल्याला जे पण ट्रेस येते, जे पण काही होतं. शारीरिक, मानसिक हम्म. रिलेशनशिपवर सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ते रेकीने हा आपण. हा हम्म. हा ते आपण या थ्रू आपण म्हणजे जे आपले 7 चक्र आहेत, जर ते पूर्ण क्लिअर झाले तर आपल्याला ते म्हणजे ना आपल्याला खूप बेनिफिट होणार. हो हो, सात मी चक्राचा मेडिटेशननी फायदा होतोच. मी जर प्रेग्नेन्सी मध्ये आताच मी मेडिटेशन केलं आहे, शिबिर केलं आहे. तर येस. त्याचा मला खूप जास्त म्हणजे फरक पडलाय. इन केस मी थोडस नाही का म्हणजे हॅपी फील पण करते त्याच्यामुळे. मेडिटेशनने खूप फायदा होतो, खूप म्हणजे खूप जास्त. फायदा आणि एक तर एनर्जी आपली 100% राहते एनी टाइम. तुम्ही सकाळ ऍक्टिव्ह. दुपार, येस. हा, एक एनी टाइम ऍक्टिव्ह असतात, आणि तुमचे जे विचार करण्याची जे आहे ते मानसिकता खूप छान असते, येस आणि मॅम. थॉट तुमचे एकदम पॉझिटिव्हच असणार. पण मी आता थोडं ब्रेक घेऊन घेतलाय. खूप दिवस झाले करतच नाही, कम से कम 3-4 महिने जास्त झाले मी करत नाही तर. तर हम्म. आता मला परत तुमची ऍड दिसली आणि मला वाटलं की नाही, आपला जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे ते मॅम करून जर आपल्याला भेटत आहे शिकायला, म्हणून मी नाही का लगेचच तुमची ऍड बघितली आणि लगेचच मी म्हणजे जॉईन झाले. काय नक्कीच होतो. रेकीचा फायदा प्रत्येक गोष्टीमध्ये होत असतो. बघा, रेकीचा फायदा कुठे होत नाही. शारीरिक लेवल कुठलाही आजार असेल तर रेकीचा फायदा होतो. आपली मानसिकता चेंज होत असते. त्यासोबत रिलेशनशिप मध्ये सुद्धा फायदा, जसं रिलेशन मध्ये बघा खूप जास्त अनबन असेल, अ, हम्म. भरपूर लोकांचे हो रिलेशन रिलेशन प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. इथे अजून सरांचं मेसेज आलं. येस. रिलेशन मध्ये खूप जास्त दुरावा असेल, किंवा दोन व्यक्तीमध्ये तिसरी व्यक्ती आलेली असेल, किंवा तिसरा व्यक्ती आलेला असेल, तर हो या हो. गोष्टी, तर या गोष्टी सुद्धा आपण सेकंड थर्ड लेवलला शिकवत असतो. कारण त्या गोष्टीमध्ये आपण काही सिम्बॉल्स वापरत असतो, रेखीचे सिम्बॉल. अच्छा. तर हे सिम्बॉल ओके. म्हणजेच फर्स्ट लेवलला कुठलाही रेखीचा सिम्बॉल नसतो. मी तुम्हाला झिबो सिम्बॉल शिकवणार आहे, पण सर्वात जास्त पॉवरफुल हे रेखी सिम्बॉल्स असतात. ओके. जिबूचे सिम्बॉल सुद्धा तुम्हाला, जसं ओव्हर थिंकिंग साठी सुद्धा आहे जिबू सिम्बॉल, हेल्थ साठी सुद्धा जिबू सिम्बॉल आहेत. तर मी जेव्हा तुम्हाला शिकवेन, तर तुम्ही तुमचे प्रॉब्लेम काय आहे, त्या प्रॉब्लेमनुसार हम्म. तुम्ही ते सिम्बॉल्स वापरू शकता. ओके. अच्छा मॅम, जे आपण काल जे निगेटिव्ह थॉट आपण जे पेजवर लिहिले, हे 7 डे डेली नाही करायचे करायचे आहे. आहे की 21 डे करून डेली डेली, आणि डेली हा करा. त्याला मग त्या पेजला डिस्ट्रॉय करायचं आहे. येस येस येस. ओके. कंटिन्यू करायचं आहे आपल्याला, कारण जोपर्यंत तुमचा, कारण एक विचार करा की आपल्या घरी ज्या गाड्या आहेत, टू व्हीलर असेल, कार असेल, तर टू व्हीलरची सुद्धा सर्व्हिसिंग होत असते काही महिन्यांनी. हो. कारची सुद्धा आपण सर्व्हिसिंग करत असतो. पण कधी विचार करा, या ब्रेनचं कधी सर्व्हिसिंग केलेलं आहे काय? केलेलं आहे काय? येस नाही और नो? मॅम. नो नो नो. एक लक्षात घ्या की गाडी छान चालायला पाहिजे म्हणून आपण त्याची सर्व्हिसिंग करत असतो. प्रत्येक काही महिने ठरवले असतात, किंवा काही त्या गाडीच्या चालण्यावर त्याचे काही किलोमीटर्स ठरवले असतात. 10,000 क्रॉस झाली तर तेव्हा ती गाडीची सर्व्हिसिंग केलीच पाहिजे, असं ठरलेलं असतं. प्रत्येक गाड्यांची सर्व्हिसिंग होत असते. सायकलची सुद्धा सर्व्हिसिंग केलेली जाते. घरांचा केर कचरा आपण जो आहे, आपल्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी राहायला पाहिजे, व तो कचरा आपल्या घरात राहायला नाही पाहिजे. आपण डेली जाळत असतो, पण या ब्रेनमध्ये कितीतरी कचरा भरून आहे. मग हे काढणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही तो कचरा फेकणार नाही, काढणार नाही,
तर नवीन गोष्टी तुम्हाला काय पाहिजे आहे ते तुम्ही त्या माइंडमध्ये देऊ शकणार नाही. म्हणून कालची जी प्रोसेस आहे ती इतकी छान आहे, ते करायला पाहिजे. डेली 21 डेज करा, त्याचा नक्कीच फायदा होतो. ओव्हर थिंकिंग सुद्धा मॅडम कमी आपण होईलच. त्याच्यानंतर पण कंटिन्यू करू शकतो का? हो, करू शकता. जर तुम्हाला वाटतं की नाही अजून म्हणजे माइंडमध्ये जसं आहे, तर तुम्ही डेली अजून ते हम्म. करू शकता. ओके ओके येस. ठीक आहे पण नाहीतर ठीक आहे कोणी कोणी काय करतात की जरा 5 दिवस आपण केले, रेकीचे 5 डेज फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ डे केले. त्यानंतर हा. सोडून देतात. मग याचाही फायदा होणार नाही आहे. ते तुम्हाला 20 कंटिन्यू करायचे असतात. हो ठीक आहे मॅम 21 डेज आजचं 21 सेकंड डेज. मॅम पण याचा जो टाइम आहे ते मी नाही का डिस्ट्रॉय कालचा जो आपला क्लास झाला त्याच्यामुळे मी तेव्हा तर नाही डिस्ट्रॉय केला म्हणजे सायंकाळी नाही का हो, चालेल चालेल. काही झोपायच्या फरक आधी पडत नाही. पण डेली तुम्हाला ते थॉट्स लिहून काढायचे आहेत. झोपायच्या आधी मी ते करून फ्लश करून घेतलं. येस, व्हेरी गुड. खूप छान. तर मी एक टाइम ठरवलाय म्हणजे झोपायच्या आधी आपलं माइंड थोडस रिलॅक्स मध्ये मोड मध्ये जातंय. बाळ पण माझं झोपून जातंय तर मी तेव्हा हो, कसं हो. थोडस फ्री फील करते. मग मी माझे काम करून म्हणजे आपलं जे काही राहिलं तर ते पण लिहून मी म्हणजे केलंय ते काल. व्हेरी गुड. खूप छान. चला, भेटूया. ठीक आहे आपल्याला मॅम. थांबावं लागेल. ओके, थँक यू. थँक्यू मॅम. मला ऐकून घेतलं यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. दिव्य रेकी शक्ती आणि एंजल्स तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच.